आमच्या या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. मला खात्री आहे की राहुल गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले लोक, त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी अफेक्टेड तो विरोधी पक्ष आहे. या देशातला कोणता पक्ष राहिला फोडायचा अनएथिकली? कोणी पैसे पेरले, कोणी माणसं पेरली, कोणी लोक फोडले, कोण अगदी काल निवडणूक झाली की आज आमदार विकत घेते, कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष सगळे येतील काही दिवस त्या आंदोलनात, जसं अभिजितने अगदी बरोबर सांगितलं की क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होणे, विश्वासार्हता त्या आंदोलनाची तयार होणे, याच्यासाठी काही दिवस जावे लागते. आणि ती ताकद आज अभिजितकडे आज काही नाही की आम्ही इथे आलो याचा अर्थ बरेच जण आम्ही आता यात नेतृत्व वगैरे असं काही नाहीये. अभिजितला आम्ही पहिला सल्ला दिला की जे काही कार्यकारिणी असेल, जे काही निर्णय घेणारे लोक असतील ते सगळे 35च्या आत असावेत, असा आम्ही पहिला सल्ला अभिजितला दिला. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आम्हाला मेनस्ट्रीम मीडियाचं माहितीची सवय नव्हती, आज सगळे आले त्याबद्दल आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. मला असं सांगायचं आहे की पत्रकार म्हणून तुम्ही या सगळ्याकडे म्हणजे तुमचे चॅनल्स किंवा तुमचं वर्तमानपत्र किंवा काय त्यांचं इश्यू वेगळं आहे, ते त्यांच्या मॅनेजमेंटचं. पण भारतीय पत्रकार म्हणून या आंदोलनाकडे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सकारात्मकपणे पहा की 12 वर्ष या देशात धुमाकूळ चाललेला आहे. पत्रकारांचा सगळ्यात मोठा अपमान या 12 वर्षात झालेला, एकही पत्रकार परिषद न घेऊन की आम्ही तुम्हाला नाही मोदत, आम्हाला नाही द्यायची पत्रकार. या वातावरणात एक तरुण मराठवाड्यासारख्या भागातून शिकून पुण्यात आलेला, पुण्यातून गेलेला उभा राहतो आणि त्याच्या मागे एक पाठिंबा उभा राहतात. ते फॉलोअर कसे आले वगैरे ते चौकशी पोलीस करेल ना, त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची चौकशी होईल आणि त्या चौकशीतून काय निष्पन्न व्हायचं ते होईल. आजच काही तुम्ही दोष नाही धरू शकत. हा तरुण उभा राहतो. अभिजितमध्ये मला एक अतिशय उत्तम नेता दिसतो, असीमला पण तो दिसतो आणि म्हणून आम्ही पाठिंब्यासाठी आलो. आमच्या या आंदोलनातला हस्तक्षेप शून्य असेल. अभिजितने जेव्हा विचारलं आम्ही सल्ला जरूर देऊ, गोष्टी सांगे नियुक्तीच्या द्वारा, पण आमचा कार्यकारिणी आणि हे सगळं जे आहे ते सगळं अभिजित नेता आहे. आता अभिजितला त्याची 35 वर्षाच्या आतली कार्यकारिणी करायची आहे आणि तुम्ही तरुण नेतृत्वावर विश्वास ठेवा. माझा पुढच्या पिढींवर फार विश्वास आहे. दुर्दैवाने काय होतं माहिती का, प्रत्येक पिढीला वाटत असतं आमची पिढी शेवटची सगळ्यात चांगली पिढी या पृथ्वीवरची. असं काही नसतं. इव्होल्युशनची, उत्क्रांतीची थेअरी सांगते की पिढ्या प्रगत होत जातात. ते पुढच्या पिढीचं हे आंदोलन हे लक्षात घ्या. सकारात्मक बाजू याची अशी पहा की आपल्या आसपास जेनजीची जी आंदोलन झाली नेपाळ वगैरे ती हिंसक झाली. सकारात्मक हे की अभिजित दिपके पहिल्या दिवसापासून गांधी आणि आंबेडकर, याचा अर्थ हे आंदोलन हिंसक नाही, हा सत्याग्रह अहिंसक आहे. हे जर तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला हायलाईट करता आलं तर ते फार बरं होईल की या देशात गांधी आंबेडकरांच्या मार्गाने आजही आंदोलन करावं असं का 30 वर्षाच्या मुलाला 32 वर्षाच्या मुलाला वाटतं. हे तुम्हाला हायलाईट करता आलं तर फार उपकृत होईल मी तुमचा, की हा देश आजही त्याच रस्त्यावर चालू शकतो हे. आणि आपले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न अभिजित हे आता नवीन सुरू झाले, 15 दिवसापूर्वीचं बाळ आहे, हे अगदी शिशु याच्यातला हा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील. म्हणजे काय जयप्रकाश नारायणांची समग्र क्रांती घेऊन अभिजित इथे आले असं नाही मला वाटतं. आणि ती तयारी जयप्रकाशांची त्या वयात झाली होती. अभिजितचं ते अजून अभिजितला या गोष्टीत पुढे जायचं आहे, ही संघटना वाढवायची आहे, त्यांची पार्टी वाढेल, त्या पार्टीचं पुढे काय करतील, ते राजकारणात येतील का नाही, हे सगळे प्रश्न आज अभिजितच्या पण डोक्यात नसतील करायचे की खरंच. कारण ते जेवढं स्पॉरॅडिकली झालं, ज्या एका आवेगात ते झालं त्याचं ते काही अपेक्षित नाही. पण मला असं म्हणायचं की मी का उभा आहे या आंदोलनाच्या मागे, तर 12 वर्षाची हुकुमशाही, दडपशाही, ज्याच्यावर मेनस्ट्रीम मीडियाने दुर्दैवाने कधीही प्रश्न विचारले नाही. प्रश्न काय विचारले तर आंबा कसा खातात, चिरून का कापून वगैरे वगैरे, ते प्रश्न घेऊन ईडीची दडपशाही कालपर्यंत, पश्चिम बंगालमध्ये लोक फोडण्यापर्यंत कालची, हे तुम्हाला लोकशाही वाटते का सगळ्यांना? आणि जर लोकशाही वाटत नसेल तर तुम्ही ज्यांना प्रश्न विचारले त्यांना विचारले नाही. ते प्रश्न घेऊन हा जो मुलगा उभा आहे, हा तुमचे माझे प्रश्न घेऊन उभा आहे. हा मुलगा तुमचे आणि माझे, हा जर हुकुमशाहीच्या विरोधात बोलतो तर भारतीय मीडियाच्या स्वातंत्र्याच्या बाजूने हा मुलगा बोलतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुमचा पत्रकार म्हणून दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक असावा अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या काही गोष्टी समजू शकतो, मी व्यावहारिक पातळीवर मीडियाचे मालक आणि त्यांचं हे मी सगळं समजू शकतो. पण भारतीय लोकशाही जर वाचवायची असेल तर आता जनआंदोलनांना पर्याय नाही. राजकीय लढाई माझ्या मते मतपेटीची आता ही फार वेगळी झालेली आहे. आता तुम्ही तिथे जर अशी धोरण असेल सत्ताधारी पक्षाचं की आम्ही तुम्हाला ईडी लावून तुमची माणसं आधी पळवणार आणि तुमची जी निवडून येते तीही फोडणार, आणि याच्यावर जर कोणी बोलत नसेल तर आता जनआंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि ते जनआंदोलन घेऊन अभिजित उभा आहे. आज अभिजितचा अजेंडा शिक्षणाचा आहे. मी सोनम वांगचुकांचं सकाळी स्टेटमेंट वाचलं, ते म्हणले मी पुण्याला येतोय आणि मी पर्यावरणाचा अजेंडा घेऊन येतोय. आता अजेंडा येईल ना, शिक्षणाचा येईल, पर्यावरणाचा, आरोग्याचा येईल. एक चांगलं आंदोलन उभं राहील
अशी मला या आंदोलनात शक्यता दिसते आणि म्हणून आम्ही आलो. मला हे मुद्दाम खुलासा करायचा आहे. काही लोकांनी लगेच सुरू केलं की ते सरकारच्या विरोधामध्ये एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते हे विरोधी पक्षाच्या बाजूने बोलतात की म्हणजे सरकार कसं चुकीचं आहे. मात्र आज अभिजित तितके आंदोलन करतो मात्र एकाही विरोधी पक्षाचा त्याला पाठिंबा येत नाही. देशामध्ये राहुल गांधींसारखा लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहे. काँग्रेस देशातली सगळ्यात मोठी विरोधी पक्षाची संघटना आहे. तरी सुद्धा अभिजित तितकेला पाठिंबा दिला जातो. तुम्हाला असं वाटत नाही की तुमचं सुद्धा धोरण जे आहे ते लवचिक आहे, जसं वेळ बदलेल तसं बदलत नाही. धोरण माझं नाही, धोरण अभिजितचं आणि त्यांच्या टीमचं, हे पहिलं क्लिअर करतो. दुसरी गोष्ट, हर्षवर्धन सपकाळांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नाही मला माहिती नाही. त्यांनी पाठिंबा दिलाय त्याला. मला खात्री आहे की राहुल गांधींपासून सगळे विरोधी पक्षातले लोक, त्यांना सगळ्यात जास्त जर कोणी अफेक्टेड आहे तो विरोधी पक्ष आहे. या देशातला कोणता पक्ष राहिला फोडायचा अनएथिकली? कोणी पैसे पेरले, कोणी माणसं पेरली, कोणी लोक फोडले, कोण अगदी काल निवडणूक झाली की आज आमदार विकत घेते, कोण करतं हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्ष सगळे येतील काही दिवस त्या आंदोलनात, जसं अभिजितने अगदी बरोबर सांगितलं की क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश होणे, विश्वासार्हता त्या आंदोलनाची तयार होणे, याच्यासाठी काही दिवस जावे लागते. आणि ती ताकद आज अभिजितकडे आज काही नाही. अभिजितकडे आज शिक्षणाचं काय असेल तेवढं भांडवल आहे, मागे फक्त हे 2 आहेत. बाकी तिसरं भांडवल अभिजितकडे काही नाही, कॉर्पोरेट पार्टीकडे पण यांच्या काही नाही. आज जी मुलं येतात ते अत्यंत ज्यांचा राजकारणाशी संबंध होता अशी मुलं आहेत. ही काही पिढीजात घराण्यातली कोणी राजकारणी नाहीये. तर या मुलांना यांना एक संधी तर द्या. काय करतात ते तर बघा, नाही तर आपणही अभिजितवर टीका करू. पुन्हा इथेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन अभिजितचं काही चुकलं तर आपण टीका करू. पण आता एक संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. जर पण तुम्ही म्हटले सकारात्मक पत्रकार सकारात्मक तुम्ही बघताय त्याच्याकडे, मात्र ज्या पद्धतीने अण्णा आंदोलनात जे राजकीय चेहरे होते तेच राजकीय चेहरे पुन्हा 10 वर्ष सत्तेत बसले, राजकीय पक्ष झाला, त्याची पुनरावृत्ती 14 वर्षांनी जर अभिजितच्या या सगळ्या आंदोलनातून तयार झाली तर तोही होऊ नये याच्यासाठी आमचा सकारात्मक दृष्टिकोन प्रश्न विचारण्यात आहे. त्याच्यावर तुमचं मत काय? आपल्याला याबाबतची आपली दृष्टी बदलली पाहिजे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आंदोलनातून पक्ष तयार होणं पाप नाहीये. काँग्रेस याच पद्धतीने तयार झाली, जनता पक्ष याच पद्धतीने तयार झाला. त्याच्यातून एक आम आदमी पार्टी निघाल्याने फार फरक पडत नाही. या देशात 5,000 पक्ष. दोन गोष्टी लक्षात घ्या सर. 2 मोठी आंदोलनं झाली स्वातंत्र्याच्या नंतर. एक अण्णा मुवमेंट, दुसरे शेतकरी आंदोलन. त्या दोन्ही आंदोलनातून नेते तयार झाले. त्या दोन्ही आंदोलनातून जे नेते तयार झाले त्यांनी पुढे कसं राजकीय समीकरण बदललं. आता जो तुम्ही बोलताय तो सगळा भाजपचा रोष आहे. सत्तेत ते आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या विरोधात बोलताय. माझा मागाचाही प्रश्न अभिजितजींना तोच होता की जर असं झालं तर तुम्ही टॅकल कसे करणार आहे त्या सगळ्या गोष्टी? उद्या पुन्हा कोणीतरी अण्णांसारखं असीम सुरदी उठतील, आमदार होतील, तुम्ही उठाल आमदार, मग हे टॅकल कसं करणार? उदाहरण म्हणून तुमचं नाव दिलं. सर एक मिनिट आमदार होणं चुकीचं आहे का सर? सर तेच माझा प्रश्न द्यायचं आम्हाला राज्यसभा तरी द्या. नाही एक मिनिट चुकीचं आहे का? नाही चुकीचं म्हणत नाही. तुम्ही टॅकल कसं करणार? अहो सर नाही एक मिनिट, त्याचे टॅकल काय करू मी? त्याचे टॅकल काय करायचंय? एक जे लोक निवडून येतील ते जनतेच्या मतांनी निवडून येतील, त्याचे टॅकल काय करायचंय? म्हणजे पाप कशाला बनवून ठेवताय तुम्ही? डेमोक्रेसी काय? डेमोक्रेसीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, नवीन लोकांनी यावं. हाऊ यू आर मेकिंग इट लाईक अ क्राईम?